हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर टायटल वरून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काय दाखवणार आहोत ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत केदारनाथचा आमचा एक्सपिरियन्स. आमचा खूप मोठा ड्रीम होता केदारनाथ, ते आमचं पूर्ण झालेलं आहे आणि हा तर ड्रीम सर्वांचाच आहे. तर आम्हाला केदारनाथला जायचं होतं 2020 मध्ये. नोव्हेंबरला आम्ही जायचा प्लॅन केला 2020 मध्ये. बट इन्क्वायरी नंतर आम्हाला कळलं की केदारनाथ मंदिर हे बंद आहे. आणि केदारनाथ मंदिर हे 6 महिने बंद आणि 6 महिने चालू असतं. अक्षय तृतीयाला ओपन होतं आणि भाऊबीजेच्या दिवशी बंद राहतं. तर नोव्हेंबरला समजलं आम्हाला मंदिर बंद आहे. तर आम्ही मग मे मध्ये अक्षय तृतीया होता 2021 ला. तर आम्ही तेव्हा जायचा प्लॅन केला. बट कोविडमुळे ऍक्च्युली काय झालं, नाही म्हणजे शक्य झालं असं नाही. ऍक्च्युली मंदिर ओपन होतं अक्षय तृतीयापासून, पण ते भक्तांसाठी ओपन नव्हतं, ते बंद होतं कोविडमुळे. तर सप्टेंबर एंडिंग पासून भक्तांसाठी ते मंदिर चालू झालं आणि आम्ही खूप एक्साइटेड झालो जाण्यासाठी. तर आम्ही असं प्लॅन केला मग जायचा. तर आम्हाला काही आयडिया नव्हती जायची वगैरे. आणि मग निकेशच्या फ्रेंड्स कडे थोडी इन्क्वायरी केली. मित्राने सांगितलं की आहे माझा एक टूरवाला ओळखीचा आहे, त्याने मला नंबर दिला. तर मी त्याला फोन केला तर तो बोलतो की आहे की 2च सीट अवेलेबल आहेत. आणि सडनली फक्त 3 दिवसामध्ये आमचा प्लॅन झाला. तो बोलतात ना, जब तक बुलावा आता नाही तब तक हम जाते नाही, तसं आमचं झालं. कारण आम्ही 1.5 वर्षापासून प्लॅन करतोय, आमचं सक्सेस नाही झालं. आणि 3 दिवसामध्ये सडनली प्लॅन झाला आमचा आणि आम्ही केदारनाथला गेलो. तर त्याबद्दल थोडी इन्क्वायरी आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि आमचा थोडा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत तो शेअर करणार आहोत. तेव्हा का आम्ही युट्यूब चॅनल ओपन नव्हता केला, तर काही थोडेसे आम्ही व्हिडिओ कॅप्चर केले आहेत. आम्हाला व्ह्यू वाटले ते कॅप्चर केले. तर त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तसंच आम्ही केदारनाथला आम्ही टूरने गेलेलो, म्हणजे पॅकेज थ्रू गेलेलो आम्ही. तर आम्ही हा व्हिडिओ का बनवतोय, तर आता पुढे 2 महिन्यावर अक्षय तृतीया आलेली आहे आणि केदारनाथ मंदिर ओपन होणार आहे. तर आपल्याला केदारनाथला जायचं असतं, बट काही जणांना माहिती नसतं की मंदिर कधी ओपन असतं आणि काही आयडिया नसते. तर मला वाटलं तर आपण व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून कोणाला जायचं असेल आणि सगळे लोक एक्साइटेड असतात जाण्यासाठी मंदिर ओपन होते. तर म्हणतात आपल्या ह्या व्हिडिओतून थोडीफार माहिती मिळेल किंवा कसं जायचं, काय आयडिया येईल, म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. तर मग बघत राहा तुम्ही नक्की आमचा व्हिडिओ हा. तर आम्ही पोहोचलो आहोत आता बांद्रा टर्मिनसला आणि आमची ट्रेन आहे 12:05 पण आम्ही हाफ एन आवर्स अगोदरच पोहोचलो आहोत. तर ही आहे आमची ट्रेन देहरादून एक्सप्रेस. ट्रेन नंबर आहे 19019, बांद्रा टर्मिनस टू हरिद्वार एक्सप्रेस. तर ही डेलीची ट्रेन आहे, रात्री 12:05 आणि हिची जर्नी आहे 32 तासांची. आणि ही दुसऱ्या दिवशी हरिद्वारला पोहोचते सकाळी 8:20 आणि आम्ही गेलो होतो 3rd AC ने. तर त्याची कॉस्ट आहे 1740 रुपये.
तर ट्रेनमध्ये आम्ही काही व्हिडिओ कॅप्चर नाही केल्या, फक्त बाहेरचे व्ह्यू घेतले. आणि ट्रेनमध्ये जेवण कसं असतं तुम्हाला तर माहीतच आहे. त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे बाहेरूनच ऑनलाईन यात्रा.com वरून ऑर्डर करायचो. 1 तास अगोदर ऑर्डर केली की आपण केलेल्या स्टेशनला ते आणून देतात आपल्या सीट नंबरवर, आणि त्या जेवणाची टेस्ट छान असते. तर फायनली 32 तासांची जर्नी पूर्ण झाली आहे आणि आम्ही आत्ता पोहोचलो आहोत हरिद्वार स्टेशनला. आणि सकाळचे वाजले आहेत 8:20. ट्रेन ऑन टाईम आली आहे. तर हा आहे स्टेशनच्या बाहेरील व्ह्यू. आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही केदारनाथला जायला. तर इथून आम्ही ऋषिकेश आणि हरिद्वार सुद्धा केलं, पण त्या काही व्हिडिओ आम्ही काही कॅप्चर नाही केल्या. तर येणाऱ्या पार्ट 2 मध्ये आम्ही केदारनाथ ट्रेकिंग दाखवणार आहोत. तर पार्ट 1 आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट पार्ट 2 केदारनाथ ट्रेकिंग तुम्ही नक्की बघा. अँड टू बी कंटिन्यू.